नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवीचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या महत्त्वाच्या घटकांवर आधारित CET आणि CTETसाठी खूप महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असे प्रश्न आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. आणि प्रत्येक इयत्तेवार व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच आहे की आपला कुठलाही घटक राहू नये आणि प्रत्येक गोष्टीचं डीपमध्ये आपण अभ्यास केला पाहिजे, आपल्या कानावरून गेलं पाहिजे. चला, जास्त वेळ न घालवता आपण बघूया इयत्ता 8वीचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रावर आधारित काही प्रश्न. चला, प्रश्न पहिला. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे नानासाहेब पेशवे. नेक्स्ट, प्रश्न दुसरा. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 3. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4. लॉर्ड डलहौसीने व्यापगत सिद्धांत कधी जाहीर केला? लॉर्ड डलहौसीने व्यापगत सिद्धांत कधी जाहीर केला? तर याचे योग्य उत्तर आहे 1848. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचे योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोठे करण्यात आली? फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोठे करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे कोलकाता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार पाहण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार पाहण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईसराय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8. राजा राममोहन रॉय यांनी कशाच्या विरोधात मोठी चळवळ उभारली होती? राजा राममोहन रॉय यांनी कशाच्या विरोधात मोठी चळवळ उभारली होती? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे सती प्रथा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9. मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? याचे योग्य उत्तर आहे मुंबई. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 10. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे योग्य उत्तर आहे 1942. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 11. स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी दिली? स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी दिली? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे रास बिहारी बोस. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? तर याचे योग्य उत्तर आहे 1941.
19. प्रश्न क्रमांक 14. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. मुंबई येथील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? मुंबई येथील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1853. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? तर याचं योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. नेक्स्ट लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. आणि इथं जर गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला असं जर आलं तर त्याचं उत्तर असणारे विनोबा भावे. गीता रहस्य आणि गीताई लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. सविनय कायदेभंग चळवळीचे प्रतीक कोणते होते? सविनय कायदेभंग चळवळीचे प्रतीक कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे मिठाचा सत्याग्रह. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. युनियन जॅक हा ध्वज कोणत्या देशाचा आहे? युनियन जॅक हा ध्वज कोणत्या देशाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिटन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताची सत्ता कोणाकडे सोपवली? 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताची सत्ता कोणाकडे सोपवली? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिटिश क्राऊन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले आहे? वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आनंद मठ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे वेमोसचंद्र बॅनर्जी. वेमोसचंद्र बॅनर्जी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26 तुमच्या स्क्रीनवर. जहाल गटाचे नेते खालीलपैकी कोण होते? जहाल गटाचे नेते खालीलपैकी कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली होती? 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1906. लक्षात ठेवा 1906 मुस्लिम लीगची स्थापना, ऑल इंडिया मुस्लिम लीग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. असहकार चळवळ कोणत्या घटनेनंतर मागे घेण्यात आली? असहकार चळवळ कोणत्या घटनेनंतर मागे घेण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे चौरी चौरा घटना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली? दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे
12 मार्च 1930. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. भारताच्या फाळणीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताच्या फाळणीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे माउंट बॅटन योजना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. शिवाजी महाराज पूर्व काळात महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? शिवाजी महाराज पूर्व काळात महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? तर याचे योग्य उत्तर आहे निजामशाही आणि आदिलशाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कोणत्या कायद्याद्वारे भारताचा ताबा घेतला? 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कोणत्या कायद्याद्वारे भारताचा ताबा घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे भारत सरकार कायदा 1858. लक्षात असू द्या. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. पृथ्वीच्या अंतरंगात गाभ्याचा मुख्य घटक कोणता? पृथ्वीच्या अंतरंगात गाभ्याचा मुख्य घटक कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे लोह व निकेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. दख्खनचे पठार हा कोणत्या प्रकारचा ज्वालामुखीचा प्रकार आहे? दख्खनचे पठार हा कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीचा प्रकार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भेगीय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात वरचा थर कोणता? पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात वरचा थर कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे भूकवच. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 39. सागरी प्रवाहाची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? सागरी प्रवाहाची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रहीय वारे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. जागतिक वारसा दिन कोणता आहे? जागतिक वारसा दिन कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे 18 एप्रिल. कोणत्याही दिनावर एखादा प्रश्न विचारला जातोच, हमखास विचारला जातो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. कोणत्या प्रकारच्या खडकात जीवाश्म आढळतात? कोणत्या प्रकारच्या खडकात जीवाश्म आढळतात? याचे योग्य उत्तर आहे स्तरित खडक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. हवेची आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेची आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? याचे योग्य उत्तर आहे हायग्रोमीटर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? भूकंपाची तीव्रता कशात मोजतात? तर याचे योग्य उत्तर आहे रिश्टर स्केल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. खनिजांचा खजिना असे कोणत्या थराला म्हणतात? खनिजांचा खजिना असे कोणत्या थराला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे प्रावार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. मानवी वस्तीच्या वाढीस सर्वात अनुकूल घटक कोणता? मानवी वस्तीच्या वाढीस सर्वात अनुकूल घटक कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे सुपीक मैदानी प्रदेश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. ओझोन वायूचा थर कोणत्या वातावरणाच्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर कोणत्या वातावरणाच्या थरात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे तांबर किंवा त्यालाच म्हणतात स्थितांबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? याच्यावर हमखास प्रश्न येतो आलेला आहे. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे 71%. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. कोणत्या प्रक्रियेमुळे खडक फुटतात व त्यांचे चूर्ण होते?
कोणत्या प्रक्रियेमुळे खडक फुटतात व त्यांचे चूर्ण होते? याचं योग्य उत्तर आहे अपक्षय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. काळा खडक असे कशास म्हणतात? काळा खडक असे कशास म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे बेसॉल्ट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. हवामान म्हणजे काय? हवामान म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे दीर्घकालीन सरासरी स्थिती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 51. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. बघा, भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत पहिला नंबर आहे जगात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 52. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे वात दिग्दर्शक. त्यालाच वाइंड वेन असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे? याचं योग्य उत्तर आहे द्रव. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54. सुनामी लाटांची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? सुनामी लाटांची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते? याचं योग्य उत्तर आहे समुद्रातील भूकंप. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55. खनिजांचे माहेरघर असे कोणत्या खंडाला म्हणतात? खनिजांचे माहेरघर असे कोणत्या खंडाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे आफ्रिका खंड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 56. जगात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? जगात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर याचे योग्य उत्तर आहे मौसिनराम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणात सर्वाधिक आहे? कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणात सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. मानवी वस्तीचे मुख्य प्रकार किती आहेत? मानवी वस्तीचे मुख्य प्रकार किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59. जमिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? जमिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? याचं योग्य उत्तर आहे सेंद्रिय खताचा वापर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. कोणत्या प्रकारच्या खडकांना प्राथमिक खडक म्हणले जाते? कोणत्या प्रकारच्या खडकांना प्राथमिक खडक म्हणले जाते? याचे योग्य उत्तर आहे अग्निजन्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61. सागरी लाटांचे कार्य कशावर अवलंबून असते? सागरी लाटांचे कार्य कशावर अवलंबून असते? याचे योग्य उत्तर आहे वाऱ्याचा वेग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? याचे योग्य उत्तर आहे तपकिरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात उष्ण थर कोणता? पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात उष्ण थर कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे गाभा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. भूकंप लहरीचे मापन कशाद्वारे केले जाते? भूकंप लहरीचे मापन कशाद्वारे केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ. लहरीचं मापन सिस्मोग्राफ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. वाऱ्याच्या कार्यामुळे कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? वाऱ्यांच्या कार्यामुळे कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? तर याचं योग्य उत्तर आहे वालुकागिरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. मानवी वस्तीचे ग्रामीण व शहरी वर्गीकरण प्रामुख्याने कशावर आधारित असते? मानवी वस्तीचे ग्रामीण व शहरी वर्गीकरण प्रामुख्याने कशावर आधारित असते? तर याचे योग्य उत्तर आहे लोकसंख्या व व्यवसाय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. हवेचा दाब कशाने मोजतात? हवेचा दाब कशाने मोजतात? याचे योग्य उत्तर आहे बॅरोमीटर.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. ओझोन वायूचा थर पृथ्वीला कशापासून वाचवतो? ओझोन वायूचा थर पृथ्वीला कशापासून वाचवतो? याचं योग्य उत्तर आहे अतिनील किरणे. अतिनील किरणापासून वाचवतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? याचं योग्य उत्तर आहे पॅसिफिक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. खनिजे म्हणजे काय? खनिजे म्हणजे काय? याचे योग्य उत्तर आहे नैसर्गिकरित्या तयार झालेली अजैविक द्रव्ये. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून झाली? याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. अंमलबजावणीवर वेगळा प्रश्न आहे आणि निर्मितीवर वेगळा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 25 वर्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. भारताचे संविधान केव्हा स्वीकारले गेले? भारताचे संविधान केव्हा स्वीकारले गेले? याचे योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. लोकसभेचे सभापती कोण निवडतात? लोकसभेचे सभापती कोण निवडतात? तर लोकसभेचे सदस्य निवडतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? तर 250 असते. लक्षात असू द्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 324. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79. भारताचा सर्वोच्च कायदा कोणता? भारताचा सर्वोच्च कायदा कोणता? तर संविधान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? याचे योग्य उत्तर आहे सर्व धर्मांना समान वागणूक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर याचे योग्य उत्तर आहे कायमस्वरूपी स्थायी सभागृह. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82. देशाचे पहिले नागरिक कोण असतात? देशाचे पहिले नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. नेक्स्ट आणि गावचे पहिले नागरिक सरपंच असतात. नेक्स्ट विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी कोणी प्रयत्न केले? विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84. सत्यशोधक समाज कोणत्या वर्षी स्थापन झाला? सत्यशोधक समाज कोणत्या वर्षी स्थापन झाला? याचे योग्य उत्तर आहे 1873. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणी लोकप्रिय केले? याचं योग्य उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86. मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कोठे झाले? मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कोठे झाले? तर ढाका या ठिकाणी झाले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. होमरूल चळवळ कोणाशी संबंधित होती? होमरूल चळवळ कोणाशी संबंधित होती? याचे योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. असहकार चळवळीचे मुख्य सूत्र काय होते? असहकार चळवळीचे मुख्य सूत्र काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे बघा अ आणि क म्हणजे दोन्ही. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 89. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली याचे योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 90. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी घेतला होता? भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय कोणत्या ब्रिटिश प्रधानांनी घेतला होता याचे योग्य उत्तर आहे क्लेमेंट ॲटली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. सागरी लाटांचे वहन कार्य प्रामुख्याने कोठे दिसते? सागरी लाटांचे वहन कार्य प्रामुख्याने कोठे दिसते? तर समुद्र किनाऱ्यावर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. नकाशात निळ्या रंगाने काय दर्शवले जाते? नकाशात निळ्या रंगाने काय दर्शवले जाते याचे योग्य उत्तर आहे जलस्रोत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे राज्यसभा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोणाद्वारे केली जाते? भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोणाद्वारे केली जाते याचे योग्य उत्तर आहे निर्वाचक गण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96. मौलिक अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मौलिक अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? तर भाग 3 मध्ये आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 97. भारतात मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? भारतात मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? तर 18 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98. पंचायत राज प्रणालीची सुरुवात सर्वात आधी कोणत्या राज्यात झाली? पंचायत राज प्रणालीची सुरुवात सर्वात आधी कोणत्या राज्यात झाली याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99. न्यायमंडळ स्वतंत्र असणे म्हणजे काय? न्यायमंडळ स्वतंत्र असणे म्हणजे काय याचे योग्य उत्तर आहे कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप नसणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोण बोलावतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोण बोलावतात याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर शिक्षक मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला योग्य कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. महत्त्वाचा वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीला पाठवायला विसरू नका. आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या घटकांवर आधारित खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. भेटूया आपण लवकरच इयत्ता 9वीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.